नमस्कार. कधी विचार केलाय का की चमकदार त्वचेचं खरं रहस्य महागड्या क्रीम्समध्ये नाही तर आपल्याच किचनमधल्या एका साध्या डब्यात असू शकतं? चला तर मग आज आपण बेसनाच्या याच जुन्या पण जबरदस्त उपायामागचं गुपित उलगडून पाहूया. आजकालच्या बाजारात बघा ना, महागड्या क्रीम्स, केमिकल्सनी भरलेली उत्पादनं, या सगळ्या गर्दीत आपण सगळेच नाही का शोधत असतो की काहीतरी सोपं, सुरक्षित आणि खिशाला परवडणारं मिळावं. तर आज आपण अशाच एका जबरदस्त उपायाबद्दल बोलणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी बेसनाचं हे प्राचीन रहस्य आहे तरी काय, मग त्याचे 5 मोठे फायदे, त्यासोबतच त्वचेसाठी काही सोप्या रेसिपीज, वापरताना काय काळजी घ्यायची हे पण महत्त्वाचं आहे, आणि शेवटी या नैसर्गिक उपायाची ताकद काय आहे तेही पाहूया. चला तर मग सुरू करूया. ओके, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. त्वचेचं हे जे प्राचीन रहस्य आहे ना, ते फक्त एक आजीबाईचा बटवा नाहीये, यामागे खरं तर विज्ञान आहे. बघूया तरी हे आहे तरी काय. तर हे रहस्य आहे बेसन. हो, आपलं साधं डाळीचं पीठ, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेलं. पण या साध्या दिसणाऱ्या पावडरमध्ये प्रोटीन आणि फायबर इतक्या प्रमाणात असतात ना की ते आपल्या त्वचेसाठी खरंच एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीये. पण एक प्रश्न येतो मनात की बाजारात एवढे फॅन्सी फेसवॉश असताना बेसनच का वापरावं? उत्तर अगदी सोपं आहे. बघा, एका बाजूला आहे बेसन, जे त्वचेवर एकदम सौम्य आहे, पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि मुख्य म्हणजे पिढ्यानपिढ्या वापरले गेलंय. आणि दुसऱ्या बाजूला आहेत केमिकल प्रॉडक्ट्स, जे त्वचेसाठी थोडे कठोर ठरू शकतात. आता निवड तर अगदी सोपी आहे, नाही का? ठीक आहे, तर मग आता मुद्द्यावर येऊया. बेसनाचे असे नेमके काय फायदे आहेत? चला, आपण असे 5 मोठे फायदे पाहणार आहोत, जे त्वचेच्या खूप साऱ्या कॉमन प्रॉब्लेम्सवर अक्षरशः रामबाण उपाय आहेत. तर हे आहेत ते 5 फायदे जे खरंच आपल्या त्वचेवर जादू करू शकतात. चला, एक एक करून सगळे फायदे सविस्तरपणे पाहूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा, पिंपल्सपासून सुटका. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना तर हा प्रॉब्लेम नेहमीचाच. तर बेसन काय करतं, ते चेहऱ्यावरचं जास्तीचं तेल शोषून घेतं, अगदी एखाद्या स्पंजसारखं. आणि तेल कमी झालं की पिंपल्सची समस्या आपोआप मुळापासून कमी होते. आता दुसरा फायदा, त्वचेला एक नैसर्गिक चमक देणं. बेसन आहे ना, ते एका नॅचरल स्क्रबर किंवा पॉलिशरसारखं काम करतं. ते आपल्या त्वचेवरची डेड स्किन म्हणजे मृत पेशींचा जो थर असतो ना, तो अगदी हळवारपणे काढून टाकतं. आणि मग आतून एक नैसर्गिक ग्लो येतो, तोही त्वचेला कोणतीही इजा न करता. तिसरा फायदा आहे टॅनिंग आणि काळ्या डागांवर. उन्हामुळे त्वचा काळवंटे, चेहऱ्यावर डाग पडतात, तर बेसन वापरल्यामुळे हा सन टॅन कमी होतो आणि त्वचेचा रंगही एकसारखा दिसायला लागतो. खूपच प्रभावी आहे हे. चौथा फायदा आहे स्किन टाईटनिंग, म्हणजे त्वचेला घट्टपणा देणं. जर बेसनाचा नियमित वापर केला ना, तर ते त्वचेची इलास्टिसिटी टिकवून ठेवतं. याच्यामुळे काय होतं, तर सुरकुत्या आणि त्वचेचा सैलपणा दूर राहतो आणि चेहरा एकदम फ्रेश आणि तरुण दिसतो. आणि पाचवा फायदा, हा तर एक मोठा गैरसमज दूर करतो. बऱ्याच जणांना वाटतं की बेसन फक्त तेलकट त्वचेसाठी आहे, ते त्वचा कोरडी करतं. पण गंमत अशी आहे की जेव्हा तुम्ही बेसन दूध किंवा दह्यासोबत मिक्स करून लावता ना, तेव्हा तेच बेसन कोरड्या त्वचेसाठी एक उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. त्वचा एकदम मऊ आणि मुलायम होते. ओके, फायदे तर खूप ऐकले, पण आता प्रश्न हा की हे फायदे मिळवायचे कसे, म्हणजे बेसन वापरायचं कसं? चला, आता आपण थेट काही सोप्या आणि प्रभावी फेसपॅक रेसिपीज बघूया, ज्या घरी सहज बनवता येतील. जर पिंपल्सचा त्रास असेल तर ही पहिली रेसिपी बघा, एकदम सोपी आहे. फक्त 2 चमचे बेसन घ्यायचं आणि त्यात गुलाबजल घालून एक पेस्ट तयार करायची. ही पेस्ट चेहऱ्यावर लावायची. आठवड्यातून 2दा वापरून बघा, तुम्हाला फरक नक्की जाणवे. आता त्वचेला एक नैसर्गिक ग्लो हवा असेल तर ही दुसरी रेसिपी आहे. 2 चमचे बेसनामध्ये दूध घालून मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि एक 15 मिनिटं मस्त आराम करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. त्वचा लगेच फ्रेश वाटेल. आणि जर सन टॅन किंवा काळ्या टागांची समस्या असेल तर ही तिसरी रेसिपी नक्की ट्राय करा. 2 चमचे बेसनामध्ये फक्त चिमूटभर हळद आणि थोडं दही मिसळा. ही पेस्ट लावून 10-15 मिनिटे ठेवा आणि मग हळूवारपणे चेहरा धुवा. याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसेल. ठीक आहे, रेसिपीज तर बघितला, पण आता एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊया, ते म्हणजे बेसन वापरताना काय काळजी घ्यायची. कारण कोणताही उपाय वापरण्याआधी त्याचे नियम माहिती असणं खूप गरजेचं आहे. फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नंबर 1, बेसन रोजच्या रोज लावायचं नाही. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा बस झालं.
नंबर 2, चेहरा धुताना किंवा पॅक काढताना त्वचेवर जोरजोरात घासायचं नाही, एकदम हळूवारपणे हाताळा. आणि नंबर 3, डोळ्यांच्या आजूबाजूची जी नाजूक त्वचा असते तिथे हा पॅक लावणं टाळा. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या माहितीचा सार काय? तर या पारंपरिक उपायामागे एकच विचार आहे: साधा, सोपा आणि सगळ्यात महत्त्वाचं नैसर्गिक. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर बेसन हा एक असा स्वस्थ, सुरक्षित आणि जबरदस्त प्रभावी घरगुती उपाय आहे जो काळाच्या कसोटीवर टिकून राहिला आहे आणि खरा उतरला आहे. तर जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो की आजच्या या केमिकल आणि कॉम्प्लेक्स फॉर्म्युलाच्या जगात त्वचेसाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन तेच तर नाही ना, जे आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध आहे, जे सगळ्यात सोपं आहे? यावर विचार नक्की करा.